नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे झेप यशाची। तर आजच्या या व्हिडिओमध्ये जो आज पेपर झाला म्हणजेच पहिल्या शिफ्टचा, तर त्याचं जे ॲनालिसिस आहे तर ते मी या व्हिडिओमध्ये करणार आहे। ॲनालिसिस म्हणजे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये फक्त उत्तरे सांगणार आहे, तुम्ही चेक करून घ्या तुमचे किती उत्तरे बरोबर आहे। समोर जो व्हिडिओ येईल तर त्यामध्ये मी त्याचं एक्सप्लेनेशन देईल की कोणत्या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे आणि ते का आहे। ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। आणि या एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 1 ते 100 पर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरे सांगणार आहे। आतापर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं नसेल, पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, पहिला प्रश्न आहे, पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा। आता आपल्याला इथं एक पद्यपंक्ती दिलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला अलंकार ओळखायचा आहे। लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, दृष्टांत अलंकार। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, व्यक्तिरेख अलंकार। त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3, कर्णापासून कान यासारख्या शब्दांना काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, तद्भव शब्द। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, गरज ही कल्पकतेची आई होय, या वाक्यातील आई या शब्दाचा लक्षार्थ कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, उत्पत्तीचे कारण। प्रश्न क्रमांक 5, पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, प्रतीक्षागृह। प्रतीक्षागृहाची म्हणजे तीची जी विलंटी आहे तर ती पहिली विलंटी पाहिजे। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6, आधी जन्मलेला या शब्दसमूहाबद्दल पुढीलपैकी कोणता शब्द वापरतात? तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, अनुज, अग्रज, आजन्म, त्यानंतर अज्ञात। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, अग्रज। प्रश्न क्रमांक 7, धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही, या अर्थाची मन रिकामी जागा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, सुसंगत या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, विसंगत। प्रश्न क्रमांक 9, अण्णाभाऊ साठे यांच्या राज्य पुरस्कार प्राप्त कादंबरीचे नाव काय? तर फकीरा, पर्याय बी। प्रश्न क्रमांक 10, डोळे निवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, समाधान होणे। प्रश्न क्रमांक 11, मितव्ययी या शब्दसमूहाचा अर्थ काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, मोजकाच खर्च करणारा। तर या प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न आले होते तर यातील मॅक्झिमम प्रश्न हे आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये सुद्धा घेतलेले आहेत, तसेच आमच्या टेलिग्राम चॅनलवर क्विजच्या माध्यमातून सुद्धा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेले आहेत। तसेच आमच्या ॲपवरती आम्ही ज्या टेस्ट अपलोड केलेल्या आहेत, तुमच्याकरिता विविध प्रकारचे कोर्स जे अपलोड केलेले आहेत, तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही अशा प्रकारचे प्रश्न त्यामध्ये घेतलेले आहेत। आणि तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना की ग्रुप डी करिता सुद्धा 25-25 प्रश्नांचा पॅटर्न आहे। तर आम्ही ग्रुप डी करिता सुद्धा टेस्ट बनवलेली आहे आणि त्यामध्ये अशाच प्रकारचे प्रश्न सुद्धा घेतलेले आहेत। तर त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 12, शिक्षक मुलांना शिकवितात या वाक्यातील प्रयोग ओळखा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, कर्तरी प्रयोग। प्रश्न क्रमांक 13, जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना रिकामी जागा असे म्हणतात। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, केवल प्रयोगी असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 14, क्षणिक या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, क्षण प्लस 1। त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, खालील वाक्याचा काळ ओळखा। सगळेच मूर्ख कसे असतील? तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते मला असं वाटते की पर्याय ए असायला पाहिजे, रीती काळ। कारण की यामध्ये आपल्याला सांगितलेलं नाही की रीती काळ वर्तमान काळ आहे की रीती भविष्य काळ आहे की रीती भूतकाळ आहे, पण मला असं वाटते की याचं उत्तर पर्याय ए, रीती काळ असं असायला पाहिजे। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, अधोरेखित शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा। दगडापरीस वीट मऊ। तर बघा अधोरेखित शब्द कोणता आहे? दगडापरीस। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, तुलनावाचक। प्रश्न क्रमांक 17,
पक्षी आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, अकर्मक कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 18, जो विकारी शब्द विशिष्ट अर्थाचा द्योतक नसून ज्यास पूर्वापार संबंधाने सर्व प्रकारच्या द्वितीयक नामाचा अर्थ येऊ शकतो त्यास रिकामी जागा असे म्हणतात. तर त्याला म्हणतात सर्वनाम, पर्याय बी. प्रश्न क्रमांक 19, उखळ पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, वैभव प्राप्त होणे. प्रश्न क्रमांक 20, पुढील वाक्यांचे मिश्र वाक्य कसे बनवता येईल. तर बघा आपल्याला वाक्य दिलेलं आहे रोपांना काळजीपूर्वक खतपाणी दिले, ती चांगली जोमाने वाढली. तर मिश्र वाक्यामध्ये बघा कारण हा अशा प्रकारचा शब्द येतो. मी तुम्हाला माझ्या एका लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं की मिश्र वाक्यामध्ये कशा कशा प्रकारचे शब्द वापरले जातात. तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, रोपे चांगली जोमाने वाढली कारण त्यांना काळजीपूर्वक खतपाणी दिले. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21, अनिता सुंदर गाणी गाते या वाक्यातील प्रयोग कोणता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 22, वाटाण्याच्या अक्षता लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर याचं उत्तर आहे पर्याय ए, विनंती मान्य न करणे, नकार देणे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, पुढील विभक्ती प्रत्ययामधून पंचमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा. आता पंचमी विभक्तीचे प्रत्यय आपल्याला ओळखायला सांगितलेले आहे. तर पंचमी विभक्तीचे जे प्रत्यय आहेत ते कोणते आहे, ऊन, हून, पर्याय बी. त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 24, पुढील शब्दामधून गटात न बसणारा शब्द ओळखा. तर बघा आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, कांता, बायको, त्यानंतर बाईल आणि नवरा. तर बघा कांताचा समानार्थी शब्द काय, बायको. त्यानंतर बाईल म्हणजे सुद्धा बायकोच होते. तर यामधील विसंगत शब्द कोणता आहे, म्हणजेच गटात न बसणारा नवरा. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 25, त्याच्या तालावर पाकोळ्या नाचतात आणि पाखरे त्यांची साथ करतात, वाक्यप्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, संयुक्त वाक्य. प्रश्न क्रमांक 26, कॉफी इज डॅश हॉट टू ड्रिंक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, कॉफी इज टू हॉट टू ड्रिंक. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27, व्हाय डिड यू राईट सच अ लेटर, चेंज इंटू पॅसिव्ह व्हॉइस. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, व्हाय वॉज सच अ लेटर रिटन बाय यू. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28, चूज द वर्ड दॅट इज नियरली द सेम मीनिंग ॲज द वर्ड गिवन इन कॅपिटल. आपल्याला वर्ड काय दिलेला आहे, रिझोल्यूट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, स्टाउट. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29, अँटोनिम ऑफ अचीव. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, फेल. प्रश्न क्रमांक 30, फाइंड द ऑड सेंटेन्स आउट, चूज वन अल्टरनेटिव्ह. तर बघा आपल्याला 4 वाक्य दिलेले आहेत. तर यातील ऑड सेंटेन्स जे आहे ते कोणतं आहे, पर्याय ए, व्हॉट हार्ड लक. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31, रीड द फॉलोइंग रिडल अँड चूज वन करेक्ट ऑप्शन. तर बघा आय एम टॉल व्हेन आय एम यंग, आय एम शॉर्ट व्हेन आय एम ओल्ड, व्हॉट आय एम. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, कॅन्डल. प्रश्न क्रमांक 32, मॅच द फॉलोइंग. तर आपल्याला जे ए पार्ट दिलेला आहे, तर ए पार्ट मध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि बी पार्ट मध्ये सफिक्स दिलेला आहे. तर बघा युजफुलचं काय होईल, युजफुलनेस, पर्याय 2. त्यानंतर प्रोहिबिशन, त्यानंतर मॅनेजमेंट आणि परफॉर्मन्स. तर आपलं उत्तर काय, पर्याय ए, 2, 1, 4, 3. प्रश्न क्रमांक 33, फाइंड आउट द करेक्ट फॉर्म ऑफ कंजक्शन इन द फॉलोइंग सेंटेन्स. आय अलो यू टू ड्राईव्ह माय कार ऑन कंडिशन दॅट यू शॉल नॉट ओव्हर स्पीड. द अंडरलाईन वर्ड आर एक्झाम्पल ऑफ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, कंपाऊंड कंजक्शन. प्रश्न क्रमांक 34, यूज द करेक्ट प्रोनाउन फॉर द अंडरलाईन नाउन इन द फॉलोइंग सेंटेन्स. लाल बहादूर शास्त्री वेंट टू ताशकंद
अँड साइन अ पीस ट्रीटी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी ही. प्रश्न क्रमांक 35. चूज द वर्ड स्पेल करेक्टली. तर आपल्याला 4 शब्द दिलेले आहेत, यातील आपल्याला करेक्ट शब्द कोणता आहे ते सांगायचं आहे, म्हणजे ज्याचं स्पेलिंग करेक्ट आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी सॅटिस्फाय. प्रश्न क्रमांक 36. चूज द करेक्ट ऑप्शन which indicate the correct meaning of the underlined word in the following sentence. Sachin was looking gloomy as he was reading a sad poem. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए अनहॅपी. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 37. रीड कन्व्हर्सेशन बिटवीन द लायब्रेरियन अँड द स्टुडंट. चूज द करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट इट. बघा, स्टुडंट काय म्हणतो, कॅन यू डॅश मी द ऑक्सफर्ड डिक्शनरी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहिल्या रिकाम्या जागेमध्ये काय पाहिजे, लेंड, LEND. त्यानंतर बघा, लायब्रेरियन काय म्हणते, सॉरी इट्स इश्यू टू समवन. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय, पर्याय डी. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. चूज द करेक्ट ऍक्टिव्ह सेंटेन्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. तर बघा आपल्याला इथे स्टेटमेंट दिलेलं आहे, आता आपल्याला याचं ऍक्टिव्ह सेंटेन्स सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 39. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये एक वाक्य दिलेलं आहे. तर आपल्याला यापैकी सांगायचं आहे की कोणतं बरोबर आहे. तर बघा, पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये काय दिलेलं आहे, नो अदर मेटल इज ॲज हेवी ॲज लीड. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये काय दिलेलं आहे, लीड इज हेवियर दॅन एनी अदर मेटल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, बोथ ए अँड बी आर करेक्ट. प्रश्न क्रमांक 40. विच वन ऑफ द गिवन ऑप्शन इज करेक्ट अबाउट द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स बघा, आयदर शी ऑर दे हॅव टू अटेंड द मीटिंग. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए राईट. प्रश्न क्रमांक 41. फिलिंग द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स चूजिंग द करेक्ट ऑप्शन. इज देअर डॅश वॉटर इन द टँक. तर इथे येईल पर्याय बी एनी. इज देअर एनी वॉटर इन द टँक. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 42. चूज द करेक्ट सबस्टिट्यूट फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. तर बघा इथे आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे, याला आपल्याला कोणतं सबस्टिट्यूट करेक्ट आहे ते सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 43. ॲट द क्रॅक ऑफ डॉन मीन्स डॅश. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, व्हेरी अर्ली इन द मॉर्निंग. प्रश्न क्रमांक 44. राईट द करेक्ट प्रेपोजिशन इन द ब्लँक स्पेस फ्रॉम द गिवन ऑप्शन. हरी इज इन्फेरियर डॅश राम इज इंटेलिजन्स. त्यानंतर बघा या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, 2 येईल तिथे रिकाम्या जागेमध्ये. प्रश्न क्रमांक 45. दे फिनिश द वर्क यस्टरडे मेक इंट्रोगेटिव्ह. तर आपल्याला इंट्रोगेटिव्ह बनवायचा आहे या वाक्याला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, डीड दे फिनिश द वर्क यस्टरडे. प्रश्न क्रमांक 46. चूज करेक्ट ऑप्शन आफ्टर रिमूव्हिंग टू फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. सेंटेन्स बघा, इट इज नेवर टू लेट टू इम्प्रूव्ह वन सेल्फ. आपल्याला या वाक्यामधून टू रिमूव्ह करायचा आहे आणि ते सेंटेन्स कशा प्रकारे बनेल ते सांगायचं आहे. तर 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर या 4 ऑप्शनपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, इट इज नेवर सो लेट दॅट वन कॅन नॉट इम्प्रूव्ह वन सेल्फ. प्रश्न क्रमांक 47. अँटोनिम ऑफ ब्रेव. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, कोवार्डली. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 48. हिज फादर डॅश अ लॉंग टाइम एगो. तर याचं उत्तर आहे पर्याय ए, डाईड. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 49. अँटोनिम ऑफ रिग्रेशन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रोग्रेस, पर्याय ए. प्रश्न क्रमांक 50. मीनिंग ऑफ सी आय टू आय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, टू ॲग्री फुली. हा जो प्रश्न आहे हा मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती क्विजमध्ये दिलेला होता. तुम्हाला जर आठवत असेल तर ज्या विद्यार्थ्यांनी आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं त्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आम्ही टेलिग्राम चॅनलवरती जे क्विज घेतो तर त्यामधले बरेचसे प्रश्न यामध्ये आलेले आहेत.
आणि ग्रुप डीच्या एक्झामसाठी सुद्धा आम्ही नवीन चॅनल केलेलं आहे, तर ते चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 51, BCG ही प्रतिबंधक लस कोणत्या आजारासाठी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे क्षयरोग. मी तुम्हाला याविषयी सुद्धा सांगितलेलं आहे माझ्या लेक्चरमध्ये की क्षयरोग आणि कुष्ठरोग या 2 रोगांवरती हमखास एक्झाम मध्ये एक प्रश्न असतोच. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 52, पुढीलपैकी कोणती अन्नसाखळी बरोबर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, गवत, ससा, साप आणि गरुड. ससा गवत खातो, साप ससा खातो आणि गरुड सापाला खातो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 53, छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून त्याला कोणते नाव दिले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, प्रचंडगड. प्रश्न क्रमांक 54, महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, कोयना. त्यानंतर प्रश्न क्रमांक 55, रिकामी जागा हा एक प्रकारचा सायबर हल्ला आहे ज्यामध्ये संवेदनशील माहिती जाणून घेण्यासाठी किंवा एखाद्या खोट्या किंवा बनावट वेबसाईटला भेट देण्यासाठी खूप लोकांना ईमेल्स पाठविले जातात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, फिशिंग. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 56, 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, दुसरा क्रमांक. प्रश्न क्रमांक 57, DBT हे पुढीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. प्रश्न क्रमांक 58, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना DSc ही पदवी कोणत्या शोध प्रबंधाबद्दल मिळाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, द प्रॉब्लेम ऑफ ग्रुपिंग. त्यानंतर प्रश्न क्रमांक 59, भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शविणारे 0 मैल हे स्थान कोणत्या शहरात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, नागपूर या शहरामध्ये. हा प्रश्न सुद्धा मी तुमचा क्विज मध्ये घेतलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 60, कोविड-19 आजाराच्या निदानासाठी खालीलपैकी कोणती टेस्ट केली जाते? जर तुम्ही माझं कालचं लेक्चर बघितलं असेल म्हणजे 1200 प्रश्नांचं, तर त्यामध्ये कोविडवरचे जेवढेही प्रश्न आहेत तर ते मी त्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. जर तुम्ही अजून बघितलं नसेल तर बघून घ्या, कारण की येणाऱ्या ग्रुप डीच्या एक्झामसाठी तो जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण की एकाच व्हिडिओमध्ये मी तुमच्याकरिता 1200 प्रश्न घेतलेले आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, तसेच कोरोनावरील सुद्धा भरपूर प्रश्न त्यामध्ये घेतलेले आहेत. तर बघा या प्रश्नाचं उत्तर काय? पर्याय सी, RT-PCR. त्यानंतर प्रश्न क्रमांक 61, म्युकरमायकोसिस हा आजार खालीलपैकी कशामुळे होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, बुरशीमुळे. प्रश्न क्रमांक 62, कोविड विषाणूचा डेल्टा हा उपप्रकार सर्वप्रथम कोणत्या देशात आढळून आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, भारतामध्ये. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 63, कोविड आजाराच्या पुढे 19 हा अंक का लिहिला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, या विषाणूची लागण सर्वप्रथम 2019 मध्ये झाली होती म्हणून. प्रश्न क्रमांक 64, केळी पिकाचे शास्त्रीय नाव रिकामी जागा आहे. तर या प्रश्नाचं काय उत्तर आहे? मुसा पॅराडिसियाका, पर्याय डी. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 65, डॉक्टर आंबेडकरांनी नेतृत्व केलेल्या चळवळींची त्यांच्या कालानुक्रमानुसार मांडणी करा. तर बघा आपल्याला 4 चळवळी दिलेल्या आहेत. काळाराम मंदिर सत्याग्रह, त्यानंतर चौदार तळे सत्याग्रह, मनुस्मृती दहन आणि धर्मांतर चळवळ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी. सर्वात आधी चौदार तळे सत्याग्रह, त्यानंतर मनुस्मृती दहन, त्यानंतर काळाराम मंदिर सत्याग्रह आणि त्यानंतर धर्मांतर चळवळ. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, विवा शिरवाळकर उर्फ कुसुमाग्रज. पुढचा प्रश्न क्रमांक 67, नागरिकत्व कायदा 1955 अन्वये भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे मार्ग कोणते? आपल्याला 4
इथे ऑप्शन दिलेला आहे आणि इथे 4 पर्याय दिलेले आहेत. तर बघा, जन्माने नागरिकत्व, नोंदणीद्वारे नागरिकत्व, स्वीकृतीने नागरिकत्व आणि क्षेत्र विलिनीकरणाने नागरिकत्व. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, अ, ब, क आणि ड. हे जे 4 आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत तर हे 4ही बरोबर आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 68. खालीलपैकी कोणत्या तारखांना दिवस व रात्र समान असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, 21 मार्चला. प्रश्न क्रमांक 69. महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, आशुतोष कुंभकोणी. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिकामी जागा असतात? तर मुख्यमंत्री, पर्याय सी. प्रश्न क्रमांक 71. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन व बॅलेटवर वरीलपैकी कोणीही नाही म्हणजेच काय, नोटा हे बटन प्रथम कोणत्या वर्षीच्या निवडणुकांमध्ये वापरण्यात आले? तर 2009च्या, पर्याय डी. प्रश्न क्रमांक 72. आरक्षणावर 50%ची मर्यादा पुढीलपैकी कोणत्या खटल्यातील निर्णयानुसार लावण्यात आली? तर 4 खटले आपल्याला दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, इंदिरा सहानी खटला. प्रश्न क्रमांक 73. खालीलपैकी कोणता जिल्हा हा तळी व तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, भंडारा. हा सुद्धा प्रश्न मी माझ्या 2 दिवसाच्या आधी जे लेक्चर घेतलं तर त्यामध्ये घेतलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 74. सेलम, कृष्णा, टेकुरपेटा, राजापुरी ही नावे महाराष्ट्रात घेण्यात येणाऱ्या कोणत्या पिकाच्या जातीची आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, हळद. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 75. कोविड-19 या आजाराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या शहरात झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, वुहान शहरामध्ये. हा प्रश्न मी माझ्या ज्या व्हिडिओमध्ये 1200 प्रश्न घेतलेले आहेत तर त्यामध्ये घेतलेला आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 76. एका दूध संकलन केंद्रावर 1200 लिटर दुधाची आवक होते. जर 25 व्यक्ती प्रत्येकी 10 लिटर दूध केंद्रावरून घेऊन जातात तर केंद्रावर किती दूध शिल्लक राहील? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, 950 लिटर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 77. रिकामी जागा 3, रिकामी जागा 4 ही 4 अंकी संख्या 12ने पूर्ण भाग जाणारी आहे. तर रिकामी जागा म्हणजेच काय, स्टारच्या जागी स्टारच्या दोन्ही स्थानावर एकच अंक येत असेल तर तो अंक कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, 4 हा अंक. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 78. घड्याळात सकाळचे 8 वाजलेले दाखवत आहे. दुपारचे 2 वाजलेले दाखवण्यासाठी तास काटा किती अंशातून फिरेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, 180 अंश. प्रश्न क्रमांक 79. खालील अंकमालेत कोणता अंक सर्वाधिक वेळा आलाय? तर इथे आपल्याला अंकमाला दिलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, 2 हा अंक या अंकमालेत सर्वाधिक वेळा आलेला आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 80. सकाळी 6:40 किंवा या 6:40 वाजता सुटलेली ताशी 45 किलोमीटर वेगाने धावणारी बस 375 किलोमीटर अंतरावरील गावी किती वाजता पोहोचेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, दुपारी 3 वाजता. प्रश्न क्रमांक 81. अमीरने 2000 रुपयांच्या जितक्या नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा 1000 व 200 रुपयांच्या भरल्या. जर त्याने एकूण रक्कम 16,000 रुपये बँकेत भरली असेल तर त्याने भरलेल्या नोटांची संख्या किती? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, 15. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 82. हातमाग मंडळाने गिराईकास कापड विक्रीवर शेकडा 11.5 रिबेट जाहीर केला. जर गिराईकाने 65,000 रुपयाची कापड खरेदी केली असेल तर त्याला किती रिबेट मिळेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, रुपये 7,475. प्रश्न क्रमांक 83. 420 मीटर लांबीची एक दोरी 6 ठिकाणी समान अंतरावर कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेंटीमीटर असेल? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, 6,000. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 84. एका पिशवीत काही गोळ्या आहेत
त्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 8 गोळ्या उरतात. तर पिशवीत कमीत कमी किती गोळ्या असतील? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी 80 गोळ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील उदाहरणात स्टार चिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी 5. प्रश्न क्रमांक 86, ताशी सरासरी 45 किलोमीटर वेगाने जाणारी बस निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते. जर ती बस ताशी सरासरी 54 किलोमीटर वेगाने गेल्यास ती निर्धारित वेळेस 20 मिनिटे लवकर पोहोचते. तर तिने कापायचे एकूण अंतर किती? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी 120 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 87, एका संख्येतून 5 वजा करून 7 ने भागल्यास उत्तर 2 येते. तर त्या संख्येमधून 4 वजा करून 3 ने भागल्यास उत्तर किती येईल? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए 5. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 88, खालील गटातील विसंगत शब्द ओळखा. आईस्क्रीम, बर्फ, पाणी आणि वाफ. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए आईस्क्रीम. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 89, एका सांकेतिक लिपीत अक्षराऐवजी अंक वापरतात. या पद्धतीने चणचण, मरमर आणि पटपट हे शब्द अनुक्रमे 34-34, त्यानंतर 72-72 आणि 51-51 असे लिहितात. तर त्याच लिपीत चटरपटर हा शब्द कसा लिहिला जाईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी 31, 25 आणि 12. त्यानंतर बघा, आपल्याला इथे काही अक्षर दिलेले आहेत. तर या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द बनविल्यास त्यातील मधल्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते? तर तो शब्द कोणता आहे? दुग्ध शर्करा योग. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी यो. प्रश्न क्रमांक 91, विशालपेक्षा अक्षय 125 दिवसांनी लहान आहे. जर अक्षयचा जन्म 13 ऑगस्ट शनिवारी झाला असेल तर विशालचा जन्म कोणत्या दिवशी झाला असेल? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए 10 एप्रिल रविवारी. पुढचा प्रश्न बघा, इथे आपल्याला पॉइंटची बेरीज दिलेली आहे करायला. याचं उत्तर सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी 34.69. प्रश्न क्रमांक 93, घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले, हरणाला बैल म्हटले, तर टांग्याला काय जुंपले जाईल? तर पर्याय ए वाघ. प्रश्न क्रमांक 94, सतीश त्याच्या घरापासून पूर्वेला 18 किलोमीटर सायकलवर गेला. तेथून उजवीकडे वळून 3 किलोमीटर व पुन्हा उजवीकडे वळून 6 किलोमीटर अंतर त्याने कापले. शेवटी डावीकडे वळून त्याने 6 किलोमीटर अंतर कापले. तर तो मूळ स्थानापासून म्हणजेच त्याच्या घरापासून किती अंतरावर आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी 15. पुढचा प्रश्न बघा, राजू, सुनील व अरुण यांच्या वयांची बेरीज 77 वर्षे आहे. 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए 74 वर्ष. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 96, एका वर्गातील 6 मुलांना सरासरी 50 गुण आहेत व उर्वरित मुलांना सरासरी 75 गुण आहेत. सर्वांच्या गुणांची सरासरी 60 असल्यास त्या वर्गात एकूण मुले किती आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी 10. प्रश्न क्रमांक 97, पुढील अंक मालिकेतील विसंगत घटक निवडा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी 96. प्रश्न क्रमांक 98, एका मॉल समोर काही मोटरसायकली व काही 3 चाकी रिक्षा उभ्या आहेत. त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या 65 असून हँडलची संख्या 25 आहे. तर मोटरसायकली व 3 चाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए 10 व 15. म्हणजेच काय, 10 मोटरसायकली आणि 15 रिक्षा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 99, माहिती तंत्रज्ञानामध्ये IP म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी इंटरनेट प्रोटोकॉल. प्रश्न क्रमांक 100, दशादशे 10% दराच्या सरळ व्याजाने रुपये 50,000 चे रुपये 60,000 होतात. तर रक्कम किती वर्षासाठी ठेवली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए 2 वर्षासाठी. तर बघा, या पेपरमध्ये
म्हणजे गणित या विषयाचे जे प्रश्न आहेत हे जास्त आलेले आहेत, बुद्धिमत्ता चाचणीवरती जे प्रश्न आहेत ते कमी आलेले आहेत. म्हणजेच ग्रुप डीचा अभ्यास करण्याकरता तुम्हाला अशा प्रकारचा अभ्यास करावा लागेल. तुम्हाला आता पेपर पॅटर्न सुद्धा समजलेला आहे. हा जो पेपर पॅटर्न आहे हा शिफ्ट 1चा आहे आणि यामध्ये हा 25-25चा पॅटर्न आहे. तर तुम्हाला समजलं असेल की हे प्रश्न कसे विचारत आहेत. तर बघा, अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करा. ज्या विद्यार्थ्यांचा पेपर आज चांगला नाही गेला तर त्यांनी अजिबात टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, यापुढे पण परीक्षा आहेत, अजिबात निराश होऊ नका. ग्रुप डी ची एक्झाम तुमच्या हातामध्ये आहे, तसेच झेडपीची एक्झाम सुद्धा तुमच्या हातामध्ये आहे. तुम्हाला तेथे सुद्धा तुम्ही मार्क मिळू शकता. आतापासून अभ्यास करा. ठीक आहे, तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. याचं डिटेल अनालिसिस त्यामध्ये घेऊया. प्रत्येक प्रश्न सोडून मी तुम्हाला सांगेल. तसेच जे सेकंड शिफ्टचे पेपर आहेत तर ते यानंतर मी तुम्हाला सांगेल. सेकंड शिफ्टमध्ये टेक्निकलचे जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न वगळता इतर जे सर्व प्रश्न होते हे सर्व सारखेच होते आणि त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे किंवा त्याचं जे अनालिसिस आहे हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये करेल. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आणखीन एक, तुम्हाला किती मार्क मिळाले हे आम्हाला कमेंट करून सुद्धा सांगा.